नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपल्या सगळ्यांना आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हटलं की घाम, थकवा, डिहायड्रेशन. अशा वेळी आपल्या सगळ्यांना आठवण येते ते म्हणजे लिंबू पाणी. लिंबू पाणी हे एक साधं, नैसर्गिक, घरच्या घरी सहज तयार होणारं आरोग्यदायी पेय आहे. भारतात याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत याचा समाविष्ट केला तर तुमच्या आरोग्यात नक्कीच लक्षणीय बदल दिसतात. चला तर मग पाहूया लिंबू पाण्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम, लिंबू पाणी कसे बनवायचे आणि लिंबू पाणी कधी प्यायचे. मैत्रिणींनो, लिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आपली आजारांची लढण्याची ताकद वाढते, ज्याला आपण रोगप्रतिकारशक्ती असे म्हणतो. हवामान बदलामुळे सतत होणारे सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार कमी होतात. उन्हाळा म्हटलं की आपल्याला जे प्रामुख्याने जाणवते ते म्हणजे डिहायड्रेशन. लिंबू पाणी हे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखून आपले हायड्रेशन व्यवस्थित ठेवते. हे आपला थकवा दूर करते आणि आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवते. मित्रांनो, लिंबू पाणी जर तुम्ही रिकाम्या पोटी प्यायले तर तुमची पचनक्रिया सुधारते. लिंबातील सिट्रिक ॲसिड पचन सुधारण्यास मदत करते. जर तुम्हाला पोट फुगणे, गॅसेस तसेच बद्धकोष्ठता इत्यादी समस्या असतील तर तुम्ही लिंबू पाणी नक्कीच घेतले पाहिजे. ते तुम्हाला या समस्येपासून आराम देते. मैत्रिणींनो, आपल्यामध्ये अनेक महिलांना अनियमित पाळी असते. अशा महिलांनी लिंबू पाणी नक्की घ्यावे. यामुळे पाळी नियमित येण्यास मदत मिळते. तसेच पाळीमध्ये आपल्याला होणारी पोटदुखी, उलट्या, मळमळ किंवा पायाला येणारे गोळे या समस्या देखील दूर करण्यास हे मदतच करते. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सध्या वजन कमी करत आहात का? मग तर तुम्ही लिंबू पाणी रोज घेतलेच पाहिजे. कारण लिंबू पाणी आपले चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते. लिंबामध्ये आढळणारे पेक्टिन फायबर तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवते. लिंबू पाणी हा साखरयुक्त पेयाऐवजी एक चांगला आणि कमी कॅलरीचा पर्याय आहे. आपले शरीर डिटॉक्स करण्याचे काम हे लिंबू पाणी करते. लिंबू पाणी हे एक नैसर्गिक डिटॉक्स आहे. हे यकृताचे कार्य सुधारते. तसेच ते आपल्या लघवीचे प्रमाण वाढवते आणि त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. लिंबू पाणी हे व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक स्रोत आहे. ते आपली त्वचा उजळ, तरुण, स्वच्छ ठेवते. तसेच ते कोलेजन उत्पादनासही समर्थन देते. आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या कमी करण्यासाठी याची खूप मदत होते. मैत्रिणींनो, आता आपण पाहूया लिंबू पाणी नक्की कसे बनवायचे. सर्वात प्रथम लिंबू स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यावे. ते कापून अर्ध्या लिंबाचा रस 1 ग्लास पाण्यात टाकावा. त्यात चिमूटभर काळे मीठ टाकावे आणि जर तुम्हाला आवडतच असेल तर तुम्ही त्यामध्ये पुदिन्याची पाने किंवा बर्फही टाकू शकता. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की लिंबू पाणी नक्की कधी घ्यावे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी घेतले तर ते सर्वाधिक फायदेशीर ठरते. जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर व्यायामानंतर एनर्जी पुनर्संचयित करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी नक्कीच घेतले पाहिजे. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात होणारा उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी लिंबू पाणी घ्यावे. लिंबू पाणी हे तयार केल्यानंतर लगेच प्यावे. तरच त्याचा आपल्या शरीराला जास्तीत जास्त चांगला फायदा होतो. जर ते तसेच ठेवले तर कालांतराने त्यातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होते. मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापैकी जर काही जणांना दाताच्या समस्या असतील, जास्त प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा मूत्रपिंडाचे आजार असतील, त्यांनी आपल्या डॉक्टराच्या सल्ल्यानेच लिंबू पाणी दिनचर्येत समाविष्ट करावे. लिंबू पाणी हे एक साधं, बनवण्यासाठी सोपं पण खूप प्रभावी नैसर्गिक पेय आहे. मित्रमैत्रिणींनो, जसे आयुष्यात मोठे बदल घडवण्यासाठी मोठ्याच गोष्टींची गरज असते असं नाही, तर एक साधा लिंबू पाण्याचा ग्लाससुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.